खारघर येथे रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी अन्वीक्षिक द आर्ट ऑफ नर्चरिंग फ्युचर जनरेशन या संकल्पनेअंतर्गत जिल्हास्तरीय आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन प्रवासाला समर्पित आणि भविष्यातील पिढी घडवण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेल्या या प्रदर्शनासाठी AI सायन्स अँड सस्टेनेबिलिटी ही संकल्पना ठेवण्यात आली होती। या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास यांचा मेळ घालत आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण केले। या सोहळ्यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन YT देशमुख, बोर्ड ऑफ डायरेक्टर संजय भगत, राहुल खरत, सचिव डॉक्टर ST गडदे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे सहाय्यक उपशिक्षण निरीक्षक बाबासाहेब चिमणे उपस्थित होते। तसेच गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील, नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेसचे राज्य समन्वयक विश्वास कोरडे आणि विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या प्रदर्शनात पनवेल, ठाणे आणि नवी मुंबई या भागातील विविध शाळांमधून एकूण 107 प्रकल्प सादर करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रयोगाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडून उपस्थितांची दाद मिळवली। या उपक्रमात सर्वाधिक गुण मिळवून रेडक्लिफ स्कूलने यंदाचा मानाचा विजनरी वॅनगार्ड अवॉर्ड आपल्या नावे केला। प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करतानाच अशा व्यासपीठामुळे उद्याचे शास्त्रज्ञ घडण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी करण्याचे आवाहन केले। वाढदिवस साजरा करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, परंतु या ठिकाणी थोडंसं अनोख्या पद्धतीनं हा उपक्रम राबविण्यात येतो आहे। हा खूप कौतुकाचा विषय आहे। ज्यावेळी शासनाने माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली होती कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्या कोठारी कमिशनने त्यांचा रिपोर्ट शासनाला सादर करत असताना अगदी स्टार्टिंग लाईन अशी होती की द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम, म्हणजे भारताचं जे काही भवितव्य आहे ते क्लासरूम मधून म्हणजेच वर्गखोल्यांमधून घडत आहे। तर अगदी त्याचीच प्रचिती या ठिकाणी येते। म्हणजे लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या दातृत्वासाठी पनवेल, रायगडच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते सुपरिचित आहेत। वेगवेगळ्या पद्धतीतून अनेक संस्था असतील, व्यक्ती असतील, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ते मदत करत असतात। परंतु असं म्हटलं जाते की जे विद्यादान आहे ते सर्वश्रेष्ठ असं दान आहे, आणि ते या माध्यमातून म्हणजे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर आसपासच्याही जिल्ह्यांमधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केला तो खूप चांगला आहे। खरं तर मी या ठिकाणी म्हणेन, मॅडमनी सांगितलं की नायर मॅडमनी सांगितलं हा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आहे, परंतु सर या ठिकाणी मुंबईमधील सोमय्या कॉलेजच्याही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे, ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। म्हणजे हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर एका म्हणजे जिल्हास्तरीय म्हणण्याच्या ऐवजी विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शन असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। आता शासनाच्या वतीनं वेगवेगळे तालुकास्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल, विभागस्तर आणि राज्यस्तरावरती विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येत असतात। त्या ठिकाणी शासन मदत करतं, अगदी शासनाचे अधिकारीही त्या ठिकाणी सहभागी होत असतात, परंतु या ठिकाणी शासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची मदत नाही, शासनाच्या वतीनं कोणतेही निर्देश नसताना केवळ ज्ञानाचा प्रसार किंवा ज्ञानदान करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती असेल, संशोधक वृत्ती असेल, आणि ह्यासाठी एक प्रोएक्टिव्हली स्वयंस्फूर्त पद्धतीनं हा अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतोय। हा खूप छान असा आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं निश्चितपणानं फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे। आज जनार्दन दुर्ग शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेज
कॉमर्स अँड सायन्स कॉलेज खारघर यांनी एक सायन्स आणि कॉमर्सचं विज्ञान प्रदर्शन म्हणण्यापेक्षा एक प्रोजेक्ट दाखवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मला वाटतं नवी मुंबईतून ठाण्यातून सुद्धा काही स्पर्धक आलेले आहेत. आपल्या संस्थेच्या व्यतिरिक्त जे स्पर्धक तिथे आलेले आहेत त्यांचे मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, अमृत महोत्सवी वर्षानिमित्त म्हणजे 74 पासून 75 वर्षापर्यंत, म्हणजे 2 जून 2025 ते 2 जून 2026 हे रामशेठ ठाकूर साहेबांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेमध्ये विविध स्पर्धा, विविध कार्यक्रम, प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे आणि त्यानुसार होत असतात. त्या टार्गेटचा एक भाग म्हणून नायर मॅडमनी हा प्रयोग राबवलेला आहे. स्तुत्य कार्यक्रम आहे. आता AI, आता बरेचसे प्रोजेक्ट मला वाटतं AIचे असतील. आम्ही अजून काही प्रोजेक्ट बघितलेलं नाही. AI तरी का आपल्याला शोधावं लागलं? AI का शोधावं लागलं? कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला का शोधावी लागली? कोण सांगेल का याचा उत्तर? म्हणजे आपली बुद्धी कमी झाली ना. आपल्या बुद्धीला जी चालना मिळत नाही, आपण जे हे करू शकत नाही, ती कमी झाली असंच म्हणावं लागेल. बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे प्रत्येक. आपला मेंदू कॉम्प्युटरच्या लाखो कॉम्प्युटरच्या पेक्षा जास्त कॅपॅसिटीचा आहे. पण आपल्या बुद्धिमत्तेला अजून काहीतरी जोड पाहिजे म्हणून AIचं संशोधन लागलं आणि AI अंमलात आलं. AI म्हणजे ITची नेक्स्ट स्टेप आहे, नेक्स्ट जनरेशन आहे. म्हणजे आपल्याला IT कडून जी माहिती मिळते त्याच्यापेक्षा वेगळी माहिती आपल्याला AI मधून मिळते आणि म्हणून AIचा शोध लागला. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे संशोधन झालेलं आहे ते निसर्गाचं एक गुपित आणि माणसाची एक गरजा यानुसार ह्या शोध लागलेले आहेत आणि अशा प्रकारचे शोध अमर्याद आहेत. निसर्ग कधी आपलं संपूर्ण गुपित मानवाला सांगणार नाही आणि ते कधी उलगडलंही जाणार नाही. निसर्ग म्हणजे पूर्ण नुसती पृथ्वी नाही, जमिनीच्या खालचं नाही, जमिनीच्या वरचं नाही, तर संपूर्ण अवकाश आहे आणि त्या याचा आपल्याला शोध घेण्याकरता आपण नेहमीपणे प्रायोगिक दृष्टिकोनातून असे विद्यार्थी घडवत असतो आणि त्याच्याकरता आपल्याला ह्या अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत, विज्ञान प्रदर्शन, कॉमर्सचे विज्ञान प्रदर्शन या संदर्भातले उपक्रम राबवावे लागतील आणि त्यातून आपल्याला प्राकर्षाने मानवाच्या आवश्यक असलेल्या संशोधनातून आपल्याला मानवाची आणि भारताची प्रगती करायची आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की इथं आम्ही जे प्रोजेक्ट्स जे आहेत ते नक्कीच फार चांगले असतील, हाय लेवलचे असतील, शिकण्यासारखं त्याच्यातून भरपूर असेल. प्रगतीच्या दृष्टीनं पडलेली तुमची जी अनेक पुढची पावलं आहेत, रायटीने सांगितल्याप्रमाणे संशोधन आपल्या डोक्यात असलं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर संशोधन होत जातं. दिशा आपोआप मिळते. पण आपल्या पहिल्यांदा आवड असली पाहिजे. आवड असली की सवड मिळते आणि म्हणूनच आपल्याला आत्तापर्यंत जे जगात शोध लागले त्यांच्यापेक्षा जास्त मोठे शोध हे तुम्हाला लावायचे. जे विद्यार्थी वर्ग आहे ना, आता जसं आता वर्षोदिवर्ष, शतकं प्रगती होत चालली. एका दिवसात, एका वर्षात, 10 वर्षात, 50 वर्षात, 100 वर्षात न होताना ह्या हजारो वर्षात गेली आणि त्याच्यानंतर आपण इथपर्यंत येऊन पोचलो आहे. आपण कुठपर्यंत येऊन पोचलो हे आपल्यालाच अंदाज नाही. खरंच माणूस प्रगतीकडे चालला आहे का विनाशाकडे चालला आहे? आम्ही शाळेत असताना, तुमच्यापेक्षा लहान असताना, हायस्कूलमध्ये शिकत असताना, 8वी 9वी 10वीला वगैरे 11वीला, त्यावेळेला आम्हाला जे आपले वादविवाद स्पर्धा त्याची, त्याला वादविवाद स्पर्धा म्हणतात. वक्तृत्व स्पर्धा असतात ना, त्याचं वादविवाद स्पर्धा. मग त्याच्यामध्ये एक विषय असायचा, विज्ञान शाप की वरदान, वरदान की शाप.
काय कोण सांगतोय विज्ञान काय शाप आहे का वरदान आहे? हा, वरदान छान आहे तुमचा, बरोबर आहे, वरदानच आहे. पण ते व्यवस्थित वापर केला तर, नाहीतर एक अग्निबाण सोडला, बॉम्ब टाकला, काय झालं? शाप झाला होतो. आपण दुसरं माहिती आठवतोय ना, जर्मनीमधली काय काय आपल्या जपानमधलं कसा विनाश झाला, म्हणजे तशा प्रकारचं तसेही आहे. आपण त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघूया, प्रगती करण्याचा वापर करूया. त्याकरता तुम्ही नवीन नवीन शोध लावावेत, यासाठी हे प्रदर्शन आहे. आणि ते माझ्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं, 75 वर्षासाठी झाले हो, 75 वर्षाच्या वाढदिवसाने म्हणजे ठेवले. आता 75 पूर्ण होतील या 2 जूनला. पण त्याच्यामध्ये आपल्या इतक्या लांबून लांबून तुम्ही आला आणि याच कॉलेजनं पुढाकार घेऊन केलं. त्या कॉलेजच्या आपल्या प्रिन्सिपल स्टाफला धन्यवाद देतो, संस्थेला धन्यवाद देतो. आणि आपण सर्व आलात, तुमचं स्वागत करून आता याच्यात आपण जास्तीत जास्त चांगली बक्षिसे मिळवावी, त्या दृष्टीने ज्यांना मिळतील त्यांचं आणि त्याच्यावर ज्यांनी भाग घेतलं त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो.